उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाही होतीये आणि त्यातच आता हवामान विभागानं उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय। राज्यासह देशभरामध्ये मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलेला आहे। दरम्यान हवामान विभागानं नक्की काय इशारा दिलेला आहे, एक नजर टाकूयात। मार्च पासून राज्यासह देशामध्ये तीव्र उन्हाचा चटका वाढणार। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भ या भागामध्ये तीव्र उष्णतेचा अंदाज। मार्च पासून राज्यामध्ये 2 ते 3 अंशांनी तापमान वाढणार। उन्हाळ्यामध्ये एल निनो स्थिती तटस्थ हवामान विभागाचा अंदाज। मार्चमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज। यानंतर राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात। सार्वजनिक रस्ता असताना त्यावर मालकी हक्क दाखवण्याचा प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील नवापाडा इथं घडलेला आहे। घरासमोरील रस्त्यावर मालकी हक्क दाखवत चक्क रस्त्यावर तार कंपाऊंड टाकण्यात आलं असून या कुटुंबियांचा रस्ताच बंद केल्याचा गावामध्ये प्रकार घडलेला आहे। नंदुरबारच्या पुसनद इथं अचानक बोरवेलमधून पाण्याचे फवारे उडाले। शेतीच्या सिंचनासाठी विनायक पाटील यांनी 800 फूट खोल बोरवेल खोदली। दिवसातून मोठ्या प्रेशरने पाणी बाहेर निघत असल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेल्या दरम्यान भूगर्भ विभागाकडून तपासणीची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। चंद्रपुरात वरिष्ठांकडून मुख्य बस स्थानकाच्या सुरक्षेची मागणी केली गेली आहे। या परिसरामध्ये पोलीस चौकी नेहमी बंद असून सीसीटीव्हीच्या मॉनिटरिंगसाठी एकही कर्मचारी दिसत नाही। त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षा आता ऐरणीवर आलेल्या आहेत। नाशिकच्या चांदवडमध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अतिक्रमण करणाऱ्यांचं धाबं दणाणलं असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्याने शहरातील मुख्य रस्ते मोकळे श्वास घेणार आहेत। इचलकरंजीमध्ये अनेक फाळकूट दादा वेगवेगळे रील्स करून समाजामध्ये दहशत निर्माण करतात। जर्मनी गँगसोबत असणाऱ्या रुपेश नरबडे दहशत पसरवण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करत होता। ही गोष्ट पोलिसांच्या ध्यानात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले। भामट्याने सोशल मीडियावर माफीनामा देत असे प्रकार पुन्हा करणार नसल्याचं म्हटलंय। रुपेश पंडित नरवडे राहणार कल्याणमधील गांधारी परिसरामध्ये वृंदावन रुग्णालयावर केडीएमसीने दंडात्मक कारवाई केली आहे। रुग्णालयीन कचरा रस्त्यावर फेकल्याने ही कारवाई करण्यात आली। तसंच यापुढे कचरा रस्त्यावर टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा केडीएमसीने दिलेला आहे। एका वेबसाईटवरून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची आर्थिक फसवणूक करण्यात आली। या फसवणुकीमध्ये टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे पोलिसांनी अहमदनगर आणि मीरा भाईंदरमधून आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। देहरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेतामध्ये अफूची अंमली पदार्थांची लागवड करून शेती करण्यात आली। पोलिसांनी 218 अफूची झाडं जप्त करत 3 लाखांचा माल जप्त केलेला आहे। कांद्याच्या शेतामध्ये अफूची लागवड करण्यात आली अशी गोपनीय माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे दहाड टाकून एकाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। नंदुरबारमधील शहादामध्ये एका मोबाईल दुकानावर मध्यरात्री चोरट्यांनी डल्ला मारला। यावेळेस त्यांनी तब्बल 2,05,000 रुपयांचे मोबाईल लंपास केलेत। दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। धुळ्यामध्ये मुंबई आग्रा महामार्गावर मोबाईल लुटणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडून चोरलेल्या मोबाईलसह गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी आणि चाकू जप्त करण्यात आले। दरम्यान काही दिवसांपूर्वी शस्त्राचा धाक दाखवत चोरट्यांनी वाहनधारकांची लूट केली होती।
पारनेरच्या बरबाड शिवारामध्ये ऊसाच्या पिकामध्ये बिबट्याची पिलं आढळलेली आहेत. बिबट्याची पिलं पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे. वर्ध्यामध्ये खवल्या मांजराच्या खरेदी विक्रीची डीलिंग 2 कोटीमध्ये निश्चित झाली होती. मात्र वन विभागाचे पथक आणि पुलगाव पोलिसांच्या मदतीने सदरची डीलिंग उधळून लावली. कॉटन मिल मॉलच्या परिसरामध्ये कारसहित 6 तस्करांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडनं खवल्या मांजर जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोण नामदेव ढसाळ म्हणत चल हल्लाबोल सिनेमाच्या रिलीजची परवानगी नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डावर जितेंद्र आव्हाडांनी निशाणा साधलाय. ढसाळ माहिती नसतील तर सेन्सॉर बोर्डावर राहू नका असा हल्लाबोल आव्हाडांनी केलाय. सोलापुरात कोण नामदेव ढसाळ विचारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाविरोधात युवा पॅन्थर संघटना आक्रमक झाली. यावेळी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करा अशी मागणी युवा पॅन्थर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. मध्य रेल्वे मार्गावर 15 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकाच्या फलाट क्रमांक 12 आणि 13च्या विस्तारीकरणासाठी प्री नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे 3 मेल एक्सप्रेस आणि 59 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिलेली आहे. पुणे मेट्रोनं महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी ऑफर दिलेली आहे. 20 रुपयांमध्ये वन पुणे कार्ड देत आहेत. ही ऑफर 1 ते 8 मार्च दरम्यान सर्व महिलांना मेट्रोमध्ये प्रवास करताना मिळणार आहे. या कार्डची किंमत 118 रुपये असून ते केवळ 20 रुपयांमध्ये महिलांना उपलब्ध होणार आहे. पवईतील वेंचुरीमध्ये जलवाहिनीच्या जोडणीवर मोठी गळती आढळून आलेली आहे. त्यामुळे घाटकोपरमधील पाणीपुरवठा पूर्णतः बंद झालाय. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाला 15 तासांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे एन आणि एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 1 मार्चपर्यंत बंद राहणार आहे. रायगड किल्ल्यावरील रोपवे सेवा 5 दिवस बंद राहणार आहे. 3 मार्च ते 7 मार्च दरम्यान ही सेवा बंद राहील. यावेळेस रोपवेच्या यंत्रणेची वार्षिक देखभाल आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे अशी माहिती रोपवे प्रशासनानं दिलेली आहे. आरटीईच्या प्रवेशासाठी 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी तब्बल 62,404 जागा रिक्त राहिल्याने 10 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच 1 मार्चपासून आरटीईच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या मुलांच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया संबंधित शाळांमध्ये सुरू केली जाणार आहे. राज्यामध्ये मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटू लागलेली आहे. 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे. त्यामुळे आता शाळा बंद करायच्या की त्यांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकार विचार करते. तसंच शिक्षक भरती होत नसल्याने विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलेलं आहे. पुणे शहरातील एका नामांकित शाळेमध्ये शिक्षकांनी विज्ञान आणि गणित मराठी विषयांचे गुण भरले. उर्वरित विषयांचे गुण भरण्यास संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका शाळेचा निकार आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झालेत. गुण ऑनलाईन न भरल्यास विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्र परीक्षेवर परिणाम होऊ शकतो. शिक्षक आले एक आतमध्ये आणि 2 शिक्षक फोनच उचलत नाहीयेत. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने जुन्नरच्या खोदड गावामध्ये JMRT प्रकल्पात राज्यातील सर्वात मोठं विज्ञान प्रदर्शन भरलेले. प्रदर्शनासोबतच खोदडमध्ये रेडिओ दुर्बीण पाहण्याची संधी उपलब्ध असल्याने विज्ञानप्रेमींनी समाधान व्यक्त केलेलं आहे.
बद्रीनाथच्या चमोलीमध्ये मुसळधार बर्फवृष्टीनंतर मोठा हिमकडा कोसळला. या दुर्घटनेमध्ये 41 कामगार बर्फाखाली अडकले असल्याचं सांगण्यात येतं, तर 16 कामगारांना वाचवण्यात यश आल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रेस्क्यू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वातावरण खराब असल्याने हेलिकॉप्टर उडवण्यात अडचणी येत आहेत. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी होत असून सखल भागामध्ये पाऊस पडतोय. संपूर्ण लाहोर स्थिती जिल्ह्यामध्ये चंबा आणि किन्नौर जिल्ह्यातील पांगी भौसरमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद करण्यात आलेले आहेत. आज सर्व सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीच्या उंच भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी होते, तर मैदानी भागामध्ये पाऊस पडतोय. त्यामुळे तापमानामध्ये घट होऊन थंडी वाढलेली आहे. नवी मुंबईमध्ये शाळेतील सहलीदरम्यान मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पालिका प्रशासनाने इमॅजिका पार्कमध्ये सहल रद्द केलेल्या आहेत. जवळजवळ 6200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आलेली आहे. जागतिक कीर्तीचे चित्रकार वासुदेव गायतोंडेंच्या जीवनावर आधारित गायतोंडे बिटवीन टू मिरर्स या व्यापक ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार सतीश नाईकांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. पद्मभूषण डॉक्टर नंदू लाड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणासह इतर मुद्द्यांवर आता बीड जिल्हा चर्चेत आलेला आहे. तसंच काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सामाजिक राजकीय नेत्यांनी आरोप केलेले आहेत. त्यामुळेच की काय आता बीड जिल्ह्यामध्ये काम करण्यास पोलिसांनी नकार घंटा दर्शवली आहे. बीड नको दुसरीकडे बदली करा अशी विनंती जिल्ह्यातील 172 पैकी 107 अधिकाऱ्यांनी केली आहे. त्यामध्ये 29 पैकी 15 ठाणेदारांचा सुद्धा समावेश आहे. तुमच्यावरती आता काय ॲक्शन होऊ शकते? म्हणजे 2 गुन्हे असतील तर काय कारवाई होऊ शकते? हद्दपारीची कारवाई होऊ शकते, त्यानंतर तडीपारीची कारवाई होऊ शकते. यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टातच चालवला जाणार आहे. हा खटला बीड कोर्टात चालवा अशी विनंती एसआयटीनं कोर्टाला केली होती. मात्र बीड कोर्टामध्ये खटला चालवण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्या असे निर्देश एसआयटीला देण्यात आलेले आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केलेली ही चांगली गोष्ट असल्याचं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. परंतु 6 आरोपी झाले पाहिजे, 6 आरोपी सुद्धा अटक झाली पाहिजे, अंडर ट्रायल केस चालली पाहिजे अशी मागणी जरांगेंनी केलेली आहे. 6 आरोपींच्या प्रॉपर्टी सील केल्या पाहिजे अशी मागणी सुद्धा यावेळेस जरांगेंनी केलेली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यांत्रिकी साफसफाईच्या कामामध्ये कोट्यावधींचा घोटाळा केल्याचं समोर आलेलं आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी जी कामं पूर्वी वार्षिक 70 कोटी रुपयांमध्ये होत होती त्या कामांसाठी सावंत यांनी 3190 कोटी रुपये मर्जीतल्या एका कंपनीला दिल्याचं उघड झालंय. माजी आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंना राज्यातून उद्ध्वस्त केल्याशिवाय नाव सांगणार नाही असा घणाघात रामदास कदमांनी केलाय. तर ठाकरेंनी आमदार योगेश कदम यांना संपवण्याचा प्रयत्न केला होता असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेली पापं धुवायला मी प्रयागराजमधील कुंभमेळ्यात गेलो असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. तिकडे 50 खोके घेतले आणि इकडे गंगेत डुबकी मारली तर त्याचा काय उपयोग? गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदेंवर केली होती. ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेतेपदाचा दावा विधानसभा अध्यक्षांकडे करणारे. मातोश्रीवर आमदारांच्या झालेल्या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पक्षाची रणनीती आणि विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात चर्चा झाली. विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव, आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभू यांच्या नावावर चर्चा झालेली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली। राज्य सरकारच्या 100 दिवसीय कार्यक्रमावर पवारांची शॅडो कॅबिनेट लक्ष ठेवणार आहे। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली। नव्या उमेदीनं कामाला लागा अशा सूचना पवारांनी केल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची बैठक पार पडली। आमदार आणि खासदारांच्या बैठकीमध्ये पक्षवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत। आव्हाड टोपे आणि रोहित पवारांवर पक्षवाढीची जबाबदारी देण्यात आली आहे। दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याचे दौरे करून आढावा घेण्याचे निर्देश पवारांनी दिले आहेत। आजारपणानंतर मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेले आहेत। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन माध्यमांद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतलेला आहे। आजारपणानंतर मंत्री धनंजय मुंडे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेत। अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या बैठकीमध्ये सहभागी झाले होते। धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन माध्यमांद्वारे जिल्हानिहाय आढावा घेतलाय। सांगलीमध्ये एकाच व्यासपीठावर 3 माजी मंत्री आणि एक ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार आहे। माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि विश्वजित कदम यांच्यासह सदानंद मोरे हे एकाच व्यासपीठावर येतील। 2 मार्चला सांगलीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटलांनी दिली आहे। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणेंनी शिंदे गटात प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्यबाण हाती घेतले। शरद सोनवणे यांच्याबरोबर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडेंनी धनुष्यबाण हाती घेतला। देवराम लांडेंनी जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। राज्यातील 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हा निर्णय घेतलाय। 3 महिन्यांमध्ये सर्व मान्यता मिळणार आहे। दरम्यान 30,000 रोजगार निर्मिती होऊ शकेल, त्यामुळे रोजगार वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे।